नमस्ते यूट्यूब फॅमिली। तर मी आज बनवत आहे कटाची आमटी। आमटीसाठी बघा काय लसूण घेतलाय, तीळ घेतले भाजून, सुकं खोबरं घेतलंय भाजून, आणि ही कोथिंबीर आहे, आणि ही बघा डाळ आहे शिजवलेली। डाळ पण घालायची आपल्याला थोडी वाटून, त्याच्यातलं पाणी पण घालायचं आमटीला। चला तर आता हे वाटून घेऊया। कोथिंबीर घातली याच्यात, तर घेऊया आपण वाटून। पाहू शकता आपलं वाटण छान सर झालं असं हिरवं कोथिंबीर घातल्यामुळं। आपण जे तेल घालूया, तेल थोडं गरम होऊ द्यायचे, चांगलं बारीक गॅसवर ठेवायचा। त्याच्यात घालूया आपण हे वाटलेलं वाटण। कांदा घातला नाही मी आमटीला, बिना कांद्याची आमटी आपली छान टेस्ट होते बघा। अशी करून बघा आमटी। हे बघा गव्हाचं पीठ मी भाजून घेतलंय, तेल घालायचं नाही भाजताना गव्हाच्या पिठामध्ये। गव्हाच्या पिठात जर तेल घातलं तर वास येतो पिठाचा, आमटीचा पण वास येणार। सुकं पीठ आपल्याला असंच भाजून घ्यायचं आहे चांगलं लालसर बारीक गॅसवर। खूप छान होते आमटी बघा अशी करून। आता घालायचा आपला मसाला, काळा मसाला घालायचा आहे। पाहू शकता किती छान रंग आलाय बघा। हे जे पीठ भिजवलेलं आहे, भाजलेलं आहे गव्हाचं पीठ, तर आपल्याला ही जी डाळ होती ती बारीक आपण हाताने कुस्करून घेतले। त्याच्यात आपल्याला हे पीठ घालायचं आहे, म्हणजे आमटी आपण जशी बनवणार तसं त्या ह्याच्याने पीठ घ्यायचं आहे। थोडं होतं हे मिक्स करून घ्यायचं आपल्याला हे ह्याच्या अगोदर। अशी आमटी नक्की करून बघा, खूप छान लागते बिना कांदा घालता। आपला मसाला झालाय बघा भाजून। आता हे घालायचं आपल्याला आमटीमध्ये। पाणी घालायचं आहे त्याच्यात। पाणी घालते आता। छान असा रंग आलाय आमटीला। तर 5 मिनिटं आपल्याला उकळू द्यायचे छान मंद गॅसवर। चवीनुसार मीठ घालायचं आहे। हळद पण नाही घालायची आमटीला, म्हणजे आवडीनुसार घालू शकता, पण मी नाही घालत हळद आमटीला। तयार आहे आपली पुरणपोळी, आणि आमटी पण झाली बघा कशी छान तरी आले। या मग जेवायला, आणि गुढीपाडव्याच्या तुमच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आमटी नक्की बनवून बघा अशी। आवडल्यास नक्की लाईक सबस्क्राईब करा। धन्यवाद।